आता डे 3 आणि आपण सगळे उठलेले आहेत, रेडी झालेले आहेत. सो हे बघा, यादनी, अंकिता आणि अक्षयचा बाबू पण रेडी झालाय. हा बघा, हाय. आणि अक्षय पण रेडी झालाय. बॅग्स आम्ही घेतलेल्या आहेत बिकॉज आपल्याला जायचं दुसऱ्या डेस्टिनेशनवर. ती तिकडे बघा, ही ममिता आणि ममिताचे बाबू उठून रेडी झालेले आहेत. सो आता आपल्याला इथून निघायचं आहे, हे डेस्टिनेशन सोडायचं आहे आणि निघायचं आहे. चलो, लेट्स गो. अगेन ब्रेकफास्ट टाइम. सो वी आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट. भूक खूप लागली आहे. चलो. VIP पॅरा रोड आहे, इकडे पब्लिक नसते. जर तुम्हाला पॅरा रोडला गर्दी मिळत असेल तर साऊथ गोवामध्ये सुद्धा एक पॅरा रोड आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. आणि गाडीमध्ये आहे प्रथमेशची वाईफ आणि मागे आहेत योगेश आणि 2 त्यांचे सोनू मोनू. त्यातला कोणता सोनू कोणता मोनू आहे ते तुम्ही सांगा कमेंट करून. त्यांना मी गोव्यावरून एक दारूची बॉटल आणून देईल. चलो लेट्स गो. इकडे आपल्याकडे भालू आलेला आहे. भालू? हा, भालू सारखे कपडे घातले. लेट्स गो. मित्रांनो, आपल्याला हे खूपच सुंदर असं मंदिर दिसलेलं आहे. सो आपण त्या मंदिरात जात आहोत. आणि गर्दी बघा, एकही तुम्हाला माणूस दिसत नाही. गाडीवाल्याने मला उडवला असता. बास्किन रॉबिन्स. चल. हो, मारुती मंदिर ट्रस्ट मस्तपैकी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे बघा. तर जाऊया मंदिर, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे आहे मारुती मंदिर. सो तुम्ही इथून जेव्हा साऊथ गोव्यावरून जाणार असणार पुढे, आम्ही चाललेलो शांतदुर्गला. तिथे जाताना हा ऑन द वे मंदिर लागतो. आणि मी चाललेत मारुतीचे दर्शन घ्यायला. मी एकदम गुंडा दिसतो यात नाही बघ. गुंड दिसतो, गुंड. मी तो गुंडाच आहे ना. हे बघा किती सुंदर असं मंदिर आहे. जय हनुमान. खूपच सुंदर. जय श्री राम. मित्रांनो, आपण गोव्यामध्ये येऊन एका देवस्थानाला पोचलेले आहेत आणि हे आहे शांतादुर्गा मंदिर. सो तिथे आपण जात आहोत. आणि ॲक्च्युअलमध्ये ह्या मंदिरात आपल्याला वेस्टर्न कपडे अलाउड नाही आहे. वेस्टर्न इन द सेन्स छोटे कपडे, नी लेंथ, 1 पीस वगैरे अलाउड नाही आहे. म्हणून यादनीने हे घातलेलं आहे. आणि ती बघा, ती लुंगी घालत आहे कारण की तिला अलाउड नाही. आणि इकडे काहीतरी आहे, त्याच्यात बघ पानकोंबडी आहे. काय? हो ना. तो आपण जातात मंदिरातलेच खूप बघूया मंदिर कसं आहे. दुर्गा मातेचं मंदिर आहे. सो हे आहे मंदिर, खूपच सुंदर. बघा, ड्रेस कोडची नोटीस सुद्धा इकडे लावलेली. चलो अंदर जाके देखते हैं, दर्शन लेते हैं. है मंदिर.
मित्रांनो आपण इथे दर्शन घेतलेलं आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे. राहण्याची सोय आहे इथे, बाकी सर्व सोयी सुविधा आहेत. सो तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा. तर जाऊया आपण दुसऱ्या मंदिरामध्ये. मित्रांनो आपण आलेले श्री संस्थान मंगेश म्हणजे मंगेशी टेम्पल. सो इथून जायचं आपल्याला चालत. आणि प्रथमेश म्हणतो हा सिनिक व्ह्यू आहे तो एन्जॉय करत जायचं आहे आपल्याला. फेमस खूपच फेमस आहे गोव्यामध्ये हा टेम्पल. गणपती बाप्पांचं टेम्पल आहे ना हे? शंकराचं आहे का? ओके, म्हणजे त्यांच्या पप्पांचं. ओके चलो. मित्रांनो हे आहे महादेवजींचं टेम्पल. इथून आहे एंट्री. इकडे आहे कुंड आणि इथे पूर्ण मार्केट आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. तर आपण जाऊया मध्ये, एंट्री करूया. ही एंट्री आहे. हे बघा मंदिर. इथे बघा पूर्ण असं शॉपिंगसाठी आहे. पूर्ण लेन मंदिराच्या बाहेर शॉपिंगसाठी आहे. सो पण बघूया इथं काय काय भेटते. तुला घ्यायचं आहे का? मग बघ 100 रुपयाला आहे, बघून घे. चांगले नसतील मग ये पुढे बघू. तर मित्रांनो हे बघा इकडे असं गोवन वस्तू ट्रॅडिशनल थिंग्स सुद्धा भेटतात आणि कपडे आहेत. हे बघा. सो आपण बघतो, एक एक एक्सप्लोर करत जातो आणि तुम्हाला सांगतो कसं काय काय आहे इकडे. हे बघा यादनी चेंज करून आली आणि एकदम फॉरेनर सारखी दिसते. तू कसं काय जमते तुला? केस काळे करून सॉरी सफेद करून टाक, मग होऊन जाईल तू. मग फॉरेनर होऊन जाईल. हो का? ते अजून आले नाही. ते आहेत. बहुत गरमी आहे भाई इधर. बघू शकतात माझी हालत. खूप अशी गरमी आहे इकडे. गर्दी नाही आहे बिकॉज आय डोंट नो. आपल्या महाराष्ट्रामध्ये फोन केला तर तिथे गरमी खूप कमी आहे, बट इथे भरपूर जास्त गरमी आहे. आता आपण जात आहोत. जाऊया, गाडी घेऊया आणि निघूया बीचवर. तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. म्हणजे चायनीजच खाला. सो ऑलमोस्ट इट वॉज ओके. बाहेर फिरायला आलो मुंबईच्या, तर आपल्याला एकच गोष्ट ॲडजस्ट करावी लागते, ते म्हणजे जेवण, फूड. सो ते ॲडजस्ट केलं तर ट्रिप खूपच चांगली होते. बिकॉज आपल्याला मुंबईसारखं जेवण तरी इथे भेटणं मुश्किल आहे. जेवले चांगलं होतं आणि रिजनेबल सुद्धा होतं. सो आता निघतो इथून आम्ही कलंगूट बीच कडे. लेट्स गो. काय सांगतोस? आपण कलंगूटच्या जवळ एक हॉटेल बुक केलेलं आहे बिकॉज आपल्याला आजचं रात्र, शेवटची रात्र गोव्यामध्ये काढायची आहे. सो आता आपण चालत बीचवर आणि इथून बीच मला वाटते 5-10 मिनटाच्या अंतरावर आहे. तर आता आपण जाऊया इथून. ही आहे आपल्या बीचची एंट्री. चलो लेट्स गो इनसाइड द बीच. कलंगूट बीच आहे की बागा बीच आहे, आय डोंट नो. कारण की आपण त्याच्या दोघांच्या मध्ये आहेत.
पाण्यात वाळू घुसलाय म्हणून हार्दिकची नवीन ट्रिक. तो गेला पाण्यात, कसे काढले होय. हिमाचल हिमाचल दोघं पण नवरा बायको आर्टिस्टिक आहेत, एकदम आर्ट एकदम परफेक्ट. इकडून चला चला बस बस मस्त 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 झाली मग. पाय निघालाय बाहेर निघालाय पाय नासाईचा पाय बाहेर निघालाय. बस 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 आता नको टाकू तू, अशीच राहा. अरे वा 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 दीदी. पाय निघाला